त्यानं तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिनं स्वीकारली. लगेच त्याचा मॅसेज आला, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. ती म्हणाली, आपलेही आभार. डीपी मस्त आहे तुमचा, छान दिसता. तो म्हणाला, तुमचाही डीपी छान आहे, खूप आवडला मला. इतक्या स्त्रिया पाहिल्या पण तुमच्यासारखी दिसणारी सौंदर्यवती कुठेच नाही पाहिली. खूपच छान दिसता तुम्ही. ती हरभऱ्याच्या झाडावर चढली आणि हो का, तुमच्याशी बोलून छान वाटलं. खूप चांगले आहात तुम्ही. थोडे दिवस सभ्यपणे संभाषण, मग मैत्री वाढली की तो म्हणाला, तुमचं लग्न झालंय का हो? ती म्हणाली, हो झालंय. एक मुलगा एक मुलगी, नवरा सासू सासरे असे सारे एकत्र राहतो. ती म्हणाली, तुमचं लग्न झालंय का? तो म्हणतो, नाही मी सिंगल आहे अजून. ती म्हणते, ओके बाय, नंतर बोलू आपण. आता प्रसंग दुसरा. तो म्हणतो, हाय डिअर, कशी आहेस? ती, छान. आणि तू कसा आहेस? तो, तुझ्या आठवणीत विस्कटलोय पाचोळ्यासारखा. ती म्हणती, हो का, असं का बरं? त्याचा रिप्लाय येतो, तू बोलल्यापासून काळजात वार झालाय. झोप रात्रभर लागत नाही. तुलाच आठवत बसतो. काय झालंय मलाही कळेना. तिचा मेसेज येतो, प्रेम वगैरे करतोस का माझ्यावरती? पण मी मॅरिड आहे, 2 मुलं आहेत मला. तो म्हणतो, असू दे गं, त्याला काय होतंय? माझी काही हरकत नाही. तर तुला काय प्रॉब्लेम आहे? रिलेशनशिपमध्ये राहायला काय हरकत आहे सांग. ती म्हणते, हां. मग त्याचा मेसेज येतो, मग होकार समजू का मी तुझा? ती थोडा वेळ निशब्द राहते. लगेच त्याचा मेसेज येतो, अच्छा, आय लव्ह यू 143. ती लाजून, काय हे एवढं प्रेम करतोस तू माझ्यावरती? ईश्या. तो म्हणतो, अगं हो, खूपच प्रेम करतो तुझ्यावर. आणि मग तिनं आपलं घराणं सांगायला सुरुवात केली. लग्न कसं झालं आपलं, मी कशी येऊन पडले इथं, नवरा लक्ष देत नाही, मला शरीर सुख मिळत नाही, ते खूप काही सांगत बसली. आणि तो लगेचच, अगं मी आहे ना तुला सुखी करायला, तुझ्या जवळचा मित्र, आयुष्यभर साथ देईन तुला. ती फक्त हो म्हणते. खरंच हो, अगदी खरं. आणि तेव्हापासून तिनं स्वतःला त्याच्यात झोकून दिलं. सगळी सोशल मीडियाची कमाल आहे ही. तुम्ही इतकं वाचलं तर तुम्हाला जाणवेल की फेसबुक व्हॉट्सअपमुळे माणसं जवळ जरी येत असला तरी नाती संपत चालली आहेत. आज कितीतरी घरात फेसबुक व्हॉट्सअपमुळे भांडण लागली आहेत. कित्येक जणींचा पासवर्ड त्याच्या मिस्टरला नाही आहे, माहीत नाही आहे. त्या काय करतात घरी माहितीही नसते. कित्येक जणींना आपला संसार गमावून बसावं लागलं आहे. कितीतरी मुलांची वाताहत झाली आहे. हे वेगळं सांगण्याचं नकोच. तंत्रज्ञानानं माणूस जवळ जरी आला असला तरी नातं संपत चाललं हे नक्की. अरे महिलांनो, कशाला आपल्या घरच्या गोष्टी बाहेरच्या व्यक्तीबरोबर शेअर करताय? त्यापेक्षा घरच्या व्यक्तीशी बोला, शांतपणे निर्णय घ्या. सुख मागून मिळतं, ती फुकटची मिळणारी वस्तू नाही. त्यासाठी झगडावं लागतं. घरच्या गोष्टी बाहेर गेल्या की काही खरं नाही. तुमच्या माणसाची अब्रू तुम्ही वेशीवर मांडताय. आपले कुटुंब फक्त आपले खरे हितचिंतक असतात. सोशल साईटवर व्यक्ती आपली खरी माहिती देते का? तुम्ही त्याच्या घरी जाऊन सत्य परिस्थिती पडताळली आहे का? सिंगल म्हणून सांगणारे खरंच सिंगल असतात का? ज्या व्यक्तीबरोबर खूप दिवस संसार करता तो फसवतो, तर मग अनोळखी सोशल साईटवरच्या व्यक्तीवर कसा विश्वास टाकताय? मग तुम्ही सुशिक्षित असून काय फायदा आहे? शिक्षण आणि लहानपणापासून आईवडिलांनी दिलेले संस्कार कुठे जातात तुमचे? माणूस कितीही प्रगती करो, त्याला शेवटी आपल्याच माणसांबरोबर राहायचं आहे. सोशल मीडियाचे मित्र तुम्हाला कितीशी मदत करणार आहे सांगा बरं? आपलं कुटुंब हेच खरं आपलं हितचिंतक असतं. बाकी दुनिया केवळ मुखवटा चढून वावरत असते. विचार करा. नाही आवडलं तर सोडून द्या, काही हरकत नाही. आयुष्यात आपलं आहे, निर्णयही आपलाच आहे. योग्य निर्णय घ्या आणि सुखी राहा.